सांगतात भगवत भक्तांचं सिंहाचा वाट आहे. देवाला कुणी विचारलं असतं? देवाला कुणी विचारलं असतं? नाही. देवाला आणि येला रूपाबळे करून खडे आलेला असे महाराज सांगतात की तो देवाला देव पण आणलं कुणी? आमच्या भावे तुझं देव पण ते का विसरून राहिला असे देवा? अरे आमच्यामुळे तू आहे, आमच्यामुळे तू आमचा देव झाला. तू आम्हाला काय करत नाही, विचारत नाही. पण लक्षात ठेव, आता मात्र आमच्याकडे ज्या काही इच्छा असेल तू काय करायचं पूर्ण करायचं आहे. तू आमचा मायबाप आहेस, कारण आम्ही तुला सर्व समर्पित केलेलं आहे. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल बघिणी आणि राहता, विठ्ठल विना चाडणा होता तुका म्हणे आता ना हे दुसरे महाराज सांगतात. तसं आता भगवत भक्ताची इच्छा देवाने पूर्ण करावी, नोकराची इच्छा मालकाने पूर्ण करावी, पत्नीची इच्छा पतीने पूर्ण करावी आणि शिष्याची इच्छा गुरुने पूर्ण करावी. महाराज सांगतात आज आम्ही भगवत भक्त आहोत आणि लढवापणाने आम्ही तुझे कसे देतोय. ठीक आहे. नामदेव महाराजांचा अभंग आहे, तू माझी माऊली मी हो तुझा ताना माझी प्रेम पाना. पण याच्यामध्ये सगळे प्रमाण घ्या, ही सगळे लढवापणाचे आहेत. आता आम्ही लढवापणाची काय करतोय, तुझ्या समोर मागणी करतोय. तो का म्हणे आम्ही मागावी लढवाली आणि पुरा वागे आली माय बाबा त्या परमात्म्याने परमात्म्याने ती इच्छा पूर्ण करावी. काय इच्छा? एकच इच्छा द्रुपदात. आता दृष्टी पुढे ऐसाची तुर आहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा विडोबार परमात्म्याचं रूप तर कोणाला दिसत नाही, त्याला रंग नाही रूपही नाही. रंग कशामुळे नाही? कारण पाण्याला कोणताच रंग नाही. पाण्याला रंग आहे का? पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिला वैसा. पाण्याला रंग नाही. पण ऐका, पाण्याला कोणताही रंग धारण करतो. पाण्यामध्ये लाल रंग टाकला तर कोणता रंग होणार आहे? लाल. पाण्यामध्ये हिरवा रंग टाकला तर, पाण्यामध्ये गुलाबी टाकला तर, नारंगी टाकला तर का? कारण पाण्याला रंग कोणताच नाही, म्हणून पाण्याला कोणताही रंग धारण करता येतो. आणि पाण्याला रूप नाही, आकार नाही, पण त्याला कोणताही आकार धारण करता येईल. जसं पाण्याकडे दोन आहे तसं निर्गुण निराकार तत्वाला रूप नाही रंग नाही. पण ऐका, जसं भगवत भक्तांनी इच्छा जर असेल तसं त्याला कोणताही आकार धारण करता येतो, त्याला कोणताही रंग धारण करता येतो. महाराज कोणता रंग परमात्म्याने धारण केलाय? तो आपल्या भक्तासाठी भगवान परमात्मा उभा आहे. आणि कसा परमात्मा आहे? महाराज सांगतात सावळा हो हरे सावळा हो, किंवा ठाईताची काळा आणाली बहु काळा म्हणून वेदा चाळा लागे लागे बाई. तो परमात्मा आमच्यासाठी तो परमात्मा उभा आहे. तो सावळ्या रूपामध्ये आहे. सावळे रूपडे चोरणे चित्ताचे असा परमात्मा उभा आहे. आता तो परमात्मा समोर असाच उभा राहिला पाहिजे अशी प्रार्थना महाराज या मंडळातून केलेली आहे. महाराज कोणत्या संतांनी केलं? कोणत्या संतांना त्या रूपाचं दर्शन झालं? कोणत्या? ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे आम्ही मागावे लढवाळी पुरवावी आळी माये बापी. आता दृष्टी पुढे ऐसा चितुर आहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा झालेली चिंतन सेवा. राजेदेव भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या चरणाला विंदी, ज्ञानोबाराय तुकोबाराय सकल संत महापुरुषांच्या चरणाला विंदी. तसं गुरु जोग महाराज गुरुराम गुरु प्राप्तस्फटे व्यंकट स्वामी महाराज आणि स्वामी महाराजांच्या परंपरेमधील सकल संत महापुरुषांच्या गुरुरे भाऊजी बाबा असतील, गुरुरे सुदामदेव बाबा असतील, गुरुरे एकनाथ बाबा असतील, गुरुरे रामारे बाबा असतील, दिगंबर बाबा या सकल संत महापुरुषांच्या आणि पूज्य श्री महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करतो. जे बरोबर असेल ते स्वानंद महाराज गुरुराम गुरु प्राप्तस्फटे व्यंकट स्वामी महाराज आणि या परंपरेतील आहे. जे चुकीचे बोल असते ते माझ्या बुद्धीचे दोष म्हणून परत का सुधारण्याचा प्रयत्न करेन. उपस्थित असणारे सर्व गुणीजन गायक वादक महाराज मंडळी आणि बहुसंख्य असणारे माता भगिनी पुरुष वर्ग आणि सगळे वारकरी वैष्णव मंडळी या सर्वांच्याच पवित्र उपस्थितीमध्ये चिंतन समर्पित करतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो.